गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच जण आपल्या गुरुला अभिवादन करत असतात। कोल्हापुरातील एका कला शिक्षकानं आपल्या कलेच्या माध्यमातून गुरुदेवतांना नमन केलंय। चक्क चाफ्याच्या फुलावर त्यांनी देवतांची चित्रे रेखाटली आहेत। कोल्हापुरातील कसबा बावडा येथील योगेश जयवंत मोरे असे या कला शिक्षकाचं नाव आहे। 2009 पासून ते पापाची तिकटी येथील कला मंदिर महाविद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। व्यक्तिचित्रण, निसर्ग चित्रण, रचना चित्रण या विषयांमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे। देवाचरणी ज्या फुलांचा वापर केला जातो त्याच फुलांवर देवाचं चित्र काढण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली। त्यामुळे चाफ्याच्या फुलावर गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज यांची चित्रे त्यांनी काढली आहेत। या प्रत्येक फुलाच्या पाकळीचा आकार 2 बाय 1 सेंटीमीटरच्या आसपास आहे। याआधी आषाढी एकादशी निमित्त त्यांनी तुळशीच्या पानांवर विठू माऊली, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, संत जनाबाई यांची एकत्रित एकाच फांदीवर चित्रे काढली होती। नमस्कार, माझं नाव योगेश जयवंत मोरे, राणा कसबा बावडा, कोल्हापूर। गुरुपौर्णिमेनिमित्त मी एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे। आधी दुसऱ्याकडून मी एक विचार केला की देवाला आपण फुले वाहतो आणि त्याच फुलांवरती मी पेंटिंग साकार करण्याचा प्रयत्न केला। आज मी या चाफ्याच्या फुलांवरती, पाकळ्यांवरती श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांचे चित्र रेखाटलेले आहे। यासाठी या पाकळ्यांची जी साईज आहे ती साधारणतः उंची 2 सेंटीमीटर अंदाजे आणि रुंदी 1 सेंटीमीटर अशी आहे। हे चित्र काढण्यासाठी मला 3 ते 3.5 तास इतका वेळ लागलेला आहे। यापूर्वी मी असाच प्रयोग तुळशीच्या पानावरतीही केलेला आहे। त्याच्यावरती मी विठू माऊली, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, जनाबाई यांचीही चित्र रेखाटलेली आहेत। आणखीन एक सांगण्याचा उद्देश म्हणजे अशा पद्धतीनं छोट्या आकारात काम करण्याचा माझा नवीनच प्रयोग आहे। स्वतः वैयक्तिक माझा नवीन प्रयोग आहे आणि तो मला बघायचं होतं की मला हे शक्य होतं का, आणि त्यासाठी मी हा प्रयत्न केला आणि तो 80% का होईना तो यशस्वी झालेला आहे। किती वेळ लागला तुम्हाला? साधारणतः एक 3 तास वेळ लागलेला आहे। नाव सांगा आणि तुम्ही काम सध्या मी कलामंदिर महाविद्यालय या ठिकाणी असिस्टंट लेक्चर या पदावरती कार्यरत आहे। मी चित्रकला हा विषय मुलांना शिकवतो। धन्यवाद।